नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 187ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक विचार, सकारात्मक ऊर्जा येत आहे. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करायचा आहे. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे आणि तिथूनच पुन्हा एकदा श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया अनुलोम विलोम.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असेल त्यांना येऊ द्या. अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आता आपण काही मंत्र म्हणूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम तत्सत. 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 लोकः समस्त सुखिनो भवन्तु. लोकः समस्त सुखिनो भवन्तु. लोकः समस्त सुखिनो भवन्तु. लोकः समस्त सुखिनो भवन्तु. ओम लोकः समस्त सुखिनो भवन्तु. लोकः समस्त सुखिनो भवन्तु. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी याचे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल.
मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे लक्ष केंद्रित करणे. येस, पण हे लक्ष केंद्रित आपल्याला करायचं आहे ते आपल्या ज्याच्यावरती, ज्या गोष्टींवरती आपलं नियंत्रण आहे अशा गोष्टींवर. कारण का बऱ्याचदा आपलं आयुष्य जगताना आपण अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो ज्याच्यावर आपलं नियंत्रण नसतं, म्हणजेच आपला कंट्रोल नसतो अशा गोष्टींवर. आणि त्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळा आपल्याला आपला वेळ तर खर्ची होतोच, आणि म्हणजे तो मौल्यवान वेळ खर्ची होऊन आपली ऊर्जा जी असते तीही नष्ट होते, त्याचाही आपला दुरुपयोग होऊन जातो. त्यामुळे जर आपल्या आतील ऊर्जेचा, आपल्या वेळेचा सदुपयोग जर करायचा असेल तर आपल्याला ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण आहे त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं आहे. आता उदाहरणार्थ काही नैसर्गिक आपत्ती आली तर त्या नैसर्गिक आपत्ती असते त्यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं, त्याच्यावर आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे ती नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर रडत बसण्यापेक्षा असं का झालं किंवा हे काय ते तसं करण्यापेक्षा, त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आपल्याला ती नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर काय करायचं आहे, कसं रिॲक्ट करायचं आहे, कसं रिस्पॉन्ड करायचं आहे ते आपल्या हातात आहे. तर आपल्याला त्या गोष्टींवरती मग लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यातून बाहेर कसं पडायचं आहे, कसं पडता येईल याची उत्तरं शोधणं हे आपल्या हातात आहे. आणि त्यावर मग आपल्याला लक्ष केंद्रित करायचं, आपला फोकस असला पाहिजे. हे झालं एक उदाहरण. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला असतात की ज्याच्यावरती आपल्याला कळतं की आपलं नियंत्रण नाही आहे. कळतं म्हणजे कधी आपण लक्षातच येत नाही, अरे ह्या गोष्टीवरती आपलं नियंत्रणच नाही आहे, आपण काही करू शकतच नव्हतो. तर मग त्यावेळी आपल्याला स्वतःला दोषी धरणं किंवा कोणाला दुसऱ्याला दोषी धरणं हे कितपत योग्य आहे. आणि म्हणून त्यावर लक्ष केंद्रित न करता ज्या ज्या गोष्टींवरती आपलं स्वतःचं नियंत्रण आहे त्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. स्वयंशिस्त लावून घेणं, चांगल्या सवयी लावून घेणं, यावर आपण लक्ष केंद्रित करू शकतो, कारण का ते आपल्या नियंत्रणात आहेत. त्यामुळे ह्याच्यावर चिंतन करा की आपण आयुष्य आपलं जगताना कुठल्या गोष्टींवरती आपलं नियंत्रण आहे आणि कुठल्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नाही. ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नाही आहे ते सोडून द्या, त्याच्यावर लक्ष केंद्रित करू नका. आणि ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला, त्याच्यावर फोकस करायचा आहे आणि मग पुढे जायचं आहे, काम करायचं आहे. त्यामुळे नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.